नमस्ते, मी नागेश पवार, आम आदमी पार्टी झाडू सेनेचा पदाधिकारी. जे सध्या पंढरपूर या शहरातील नदीकडेचा भाग, जसं डी-मार्ट, या डी-मार्टच्या बाजूला मी उभा आहे. आणि डी-मार्टच्या बाजूला हे असं गटारीचं पाणी अख्ख्या 1-1.5 एकरामध्ये साठलेलं आहे. आणि हे गटारीचं पाणी, ड्रेनेजचं पाणी त्या 2-3 महिने झाले ह्या चेंबरमधून बाहेर येऊन आजूबाजूच्या त्या डबक्यामध्ये साठतंय. हे पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर चंद्रभागेमध्ये मिसळतंय. पंढरपूर नगर परिषदेच्या प्रत्येक कर्मचारी अधिकारी या डी-मार्टला ह्या रस्त्यातून येतात, परंतु त्यांना त्यांच्या डोळ्याला हे ड्रेनेजचं पाणी, लिकेज पाणी हे दिसलेलं नाही. आणि मग हे जर लिकेजचं पाणी चंद्रभागेच्या पात्रामध्ये जात असेल आणि तिथून जो पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन आहेत त्या पाण्यामध्ये हे पाणी जर मिक्स होत असेल तर मग माननीय हायकोर्टाच्या गाईडलाईन्स ह्या नगरपालिकेचे कर्मचारी, CEO हे गाईडलाईन्स पाळतायत का? माननीय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टनं जलप्रदूषण संदर्भात ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत या गाईडलाईन्स हे CO साहेब पाळत आहेत का? हा मोठा प्रश्न आहे. सर्व पंढरपुरातील नागरिकांना आणि आजूबाजूच्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की सर्वांनी या पाण्याकडे लक्ष द्यायचं. आणि हे पाणी आपण फिल्टर मार्फत आपल्या पोटात जात आहे. त्यामुळं पंढरपूर नगरपालिकेने किंवा आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष त्यांची काय जबाबदारी आहे नागरिकांच्या बद्दल हे आपल्याला लक्षात येतं. मी 2 दिवस झालं ह्या भागातून म्हणलं आज पाणी बंद होईल, उद्या पाणी बंद होईल, परंतु हे पाणी वेळोवेळी सकाळी संध्याकाळी खूप मोठा फ्लो असतो आणि ते पाणी ह्या डबक्यात साठते. म्हणजे डेंग्यूची साथ आपणच लागू करून घेत आहे. पंढरपूर नगरपालिकेची या ड्रेनेजच्या संदर्भात, या पाण्यासंदर्भात काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. धन्यवाद.